म्युच्युअल फंड सिरीजचा आज आपला दुसरा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण म्युच्युअल फंड्सचे ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत आणि थोडेफार डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. आता ह्याला मराठीत जर मी कन्वर्ट केलं या शब्दांना, ऍडव्हान्टेजेस म्हणजे फायदे आणि डिसएडव्हान्टेजेसला गैरसोय म्हणतात. सो बघूयात, म्हणजे म्हणून मला असं वाटलं की फायदे आणि गैरसोय हा शब्द बरोबर नाही राहणार, म्हणून मी थंबनेल मध्ये ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस असं लिहिलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे जो शब्द प्रयोग या चॅनलवर होणार आहे तो मराठी प्लस इंग्लिश असा असणार आहे. आय थिंक तेवढं प्रॅक्टिकल इंग्लिश सगळ्यांना कळतं असं मला वाटतं. सो बघूयात आपण. सो मी तुमच्याबरोबर एक स्क्रीन शेअर करणार आहे. तर जोपर्यंत मी तुमच्याबरोबर स्क्रीन शेअर करतो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. येस. सो व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस अँड ऍडव्हान्टेजेस ऑफ म्युच्युअल फंड्स, काय काय आहेत? सो पहिल्यांदा 8 ऍडव्हान्टेजेस बद्दल आपण इथे बोलणार आहोत. तर पहिला ऍडव्हान्टेज आहे डायव्हर्सिफिकेशन. आता डायव्हर्सिफिकेशनचा अर्थ काय? डायव्हर्सिफिकेशनचा अर्थ आहे की एकाच बास्केटमध्ये सगळ्या गोष्टी आपण इन्व्हेस्ट नाही करायच्या, वेगवेगळ्या बास्केट्समध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येतात. सो म्हणजे इक्विटीमध्ये पण करता येतं, डेटमध्ये पण करता येतं, फिक्स इन्कम सिक्युरिटीज ज्याला म्हणतात डेट, म्हणजे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येतं, लिक्विड मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येतं. सो अशा वेगवेगळ्या असेट्समध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येतात. आता इक्विटीमध्ये सुद्धा ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो आपण त्यावेळेस वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये सुद्धा अलोकेशन घेऊ शकतो. बँकिंग सेक्टरचे स्टॉक्स घेऊ शकतो, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरचे स्टॉक्स घेऊ शकतो, एफएमसीजी सेक्टरचे स्टॉक घेऊ शकतो, आयटी सेक्टरचे स्टॉक घेऊ शकतो. तर हे सगळं डायव्हर्सिफिकेशन त्या एका म्युच्युअल फंड मध्ये जाऊन तुम्ही करू शकता. एका म्युच्युअल फंड मध्ये 20 ते 100 पर्यंत सिक्युरिटीज असतात, इक्विटी, डेट, गोल्ड वगैरे सगळ्या मिळून, डिपेंडिंग ऑन की कुठल्या टाईपचा तो म्युच्युअल फंड आहे. ते आपण येणाऱ्या व्हिडिओज मध्ये कव्हर करणार आहोत. सो डायव्हर्सिफिकेशन हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज म्युच्युअल फंडचा असतो असं मला वाटतं. दुसरा ऍडव्हान्टेज काय? दुसरा ऍडव्हान्टेज आहे एक्सपर्ट मॅनेजमेंट. म्हणजे हे जे म्युच्युअल फंड मॅनेजर्स असतात यांचं 24/7 365 डेज एकच काम असतं आणि ते असतं तुमचा पैसा मॅनेज करणं. आपल्यासारखं नाही, समजा आपण स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करतोय की बाबा माझे सगळे माझ्या ऑफिसचं काम करतो आणि थोडंफार लक्ष देतो मी. सो असं नाहीये, ते एक्सपर्ट आहेत, त्यांचा कोर कॉम्पिटन्स तो आहे, तो फंड मॅनेजमेंटच आहे. सो ऑलवेज म्हणजे बरं असतं. म्हणजे आता समजा आपलं पोट दुखायलं तर आपण गोळ्या स्वतःच्या स्वतः घेणार का आपण डॉक्टरकडे जाऊन ते गोळ्या घेणार? किंवा डोकं दुखत असेल तर कसं करणार आपण? तर या सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीचा एक एक्सपर्ट असतो. तुम्ही सुद्धा तुमच्या फील्डमध्ये काम करत असाल, तुम्हाला तुमचा तो बिझनेस आहे किंवा तुम्ही काम करतायत, तेच काम जर मी ठरवलं की आता एक्झाम्पल तुम्ही आयटी सेक्टरमध्ये काम करतायत, आता आयटी सेक्टरमध्ये तुमचा तो कोर कॉम्पिटन्स आहे. जर मला एखादी वेबसाईट डेव्हलप करायची आहे, मला काही सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं, मी म्हणलं मी स्वतः शिकतो आणि स्वतः करतो, सो आय थिंक मी त्या पर्टिक्युलर गोष्टीला बरोबर न्याय देऊ नाही शकणार. सो म्हणून त्या एक्सपर्ट मॅनेजमेंट असणं फार गरजेचं आहे. तर ते हे एक दुसरा ऍडव्हान्टेज आहे म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं. तिसरा ऍडव्हान्टेज आहे लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे सपोज एक्झाम्पल तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्या म्युच्युअल फंड्समध्ये, समजा इक्विटी फंड म्हणजे स्टॉक मार्केटवाले जे फंड्स आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्या, 3 दिवसात पैसे अकाउंटमध्ये येतात. लिक्विड फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्या, नेक्स्ट डे ला सकाळी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातात. सो म्हणजे लिक्विडिटी जी आहे ते 1 ते 3 दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जाऊ शकतात. हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज मला वाटतो म्युच्युअल फंड्सचा आहे. हो, तिकडे काही काही क्लोज एंडेड वगैरे पण फंड्स असतात, त्याच्याबद्दल आपण बोलू, पण मोस्ट ऑफ द फंड्स जे आहेत ते ओपन एंडेड फंड्स आहेत आणि लिक्विडिटी हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज म्युच्युअल फंड्स मध्ये असतो. चौथा जो ऍडव्हान्टेज आहे तो आहे कन्व्हिनियन्स. आता कन्व्हिनियन्स काय? म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट इतक्या कन्व्हिनियंट झालेल्या आहेत सध्या. तुमचं जर केवायसी झालेला असेल तर तुम्ही डायरेक्टली जाऊन म्युच्युअल फंडच्या वेबसाईटवर जाऊन इन्व्हेस्टमेंट करू शकतात, काहीही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. इव्हन आजकाल तर तुम्हाला समजा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटसाठी केवायसी, नो युअर कस्टमर, ही जी फॉर्मॅलिटी आहे ती कम्प्लीट करायची, तर ही फॉर्मॅलिटी सुद्धा तुम्हाला सर्व गोष्टी ऑनलाईन करता येतात. काहीही त्याच्यात हॅसल नाहीये, कम्प्लिटली हॅसल फ्री हा एक्सपिरियन्स आहे. सो म्युच्युअल फंड्स तुम्हाला खूप जास्त कन्व्हिनियन्स देऊन जातात मला असं वाटतं. आता एक्झाम्पल, तुम्हाला एखादा स्टॉक घ्यायचा आहे, त्या स्टॉकची प्राइस आहे 15,000 रुपये, नेसलेचा स्टॉक आहे, 16,000 रुपयाला तो एक शेअर मिळतो, पण तुम्हाला तर फक्त 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करायचे. सो तुम्हाला नेसलेच्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कन्व्हिनियंटच नाहीये. सो पण तुम्ही समजा एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केलं, त्याची व्हॅल्यू, एनएव्ही, नेट ऍसेट व्हॅल्यू ते डिस्कस करू आपण येणाऱ्या
व्हिडिओजमध्ये, त्याची म्हणजे व्हॅल्यू, ज्या व्हॅल्यूला तुम्ही त्याला विकत घेणार आहे ती 10-20 रुपयाला आहे, पण सगळ्यांनी पूल ऑफ मनी केलेलं आहे आणि त्याचे 1000 करोड रुपये कलेक्ट झालेले आहेत. सो तो म्युच्युअल फंड जाऊन त्या नेसलेचा स्टॉक्स घेऊ शकतात. सो पण तुम्ही समजा 10,000 जरी इन्व्हेस्ट केलं तर पार्शियल अलोकेशन तुम्हाला सुद्धा त्या नेसलेच्या स्टॉक्स मध्ये मिळून जातं. सो हा पण एक फार मोठा ऍडव्हान्टेज आहे कन्व्हिनियन्सचा. सो चौथा ऍडव्हान्टेज झाला. आता पाचवा ऍडव्हान्टेज जे आहे तो आहे रिइन्व्हेस्टमेंट ऑफ इन्कम. म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्या, त्या म्युच्युअल फंड्समध्ये ज्या काही स्टॉक्समध्ये किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्या असेल, तिथे काही कॅपिटल गेन्स झाला असेल किंवा डिव्हिडंड इन्कम आला असेल किंवा इंटरेस्ट इन्कम आला असेल, तर हा पैसा परत रिइन्व्हेस्ट केला जातो. नॉर्मली आपण तो पैसा समजा आपल्या अकाउंटमध्ये घेतला, आपण खर्च करून टाकतो, परत रिइन्व्हेस्टमेंट करत नाही आणि ऍक्च्युअली जो चक्रवाढ व्याज असतं, इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट आपल्याला मिळत नाही. सो हा ऍडव्हान्टेज मला फार मोठा वाटतो म्युच्युअल फंड्समध्ये. जर तुम्ही इन्व्हेस्टेड राहिलात तर रिइन्व्हेस्टमेंट ऑफ इन्कम होतं आणि तुमचा रेट ऑफ रिटर्न जो आहे, CAGR जो आहे, तो वाढला जातो. सो दॅट इज अ पॉझिटिव्ह साईड. देन सहावा ऍडव्हान्टेज आहे रेंज ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स अँड ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे डेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, हायब्रिडमध्ये करा, गोल्ड फंडमध्ये करा. डिपेंडिंग ऑन तुमचं कुठलं ऑब्जेक्टिव्ह आहे, किती वर्षांचं इन्व्हेस्टमेंट होरायझन आहे, वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्हाला वाटलं मला कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टमेंट करायच्यात, फिक्स इन्कम सिक्युरिटीच्या फंड्समध्ये करा, डेट फंड्स ज्यांना म्हणतात. तुम्हाला वाटलं मला अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करायच्यात, तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला वाटलं मला खूप जास्त अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करायच्यात, तुम्ही स्मॉल कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा. सो असे रेंज ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, जिथे जाऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. सातवा जो आहे ऍडव्हान्टेज तो आहे अफोर्डेबिलिटी. तुम्ही 500 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतात. असं गरजेचं नाही की तुम्हाला 5 लाख रुपये पाहिजे, 1 लाख रुपये पाहिजे, 20,000 रुपये, 25,000 रुपये पाहिजे. 500 रुपयापासून सुद्धा तुम्ही SIP करू शकतात आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतात. सो अफोर्डेबिलिटी हा पण एक फार मोठा ऍडव्हान्टेज म्युच्युअल फंड्समध्ये आहे. आठवा आहे ट्रान्सपरन्सी अँड ईज ऑफ कंपॅरिझन. सो यू कॅन ट्रॅक युअर फंड परफॉर्मन्स. म्हणजे हे फंडचे जे परफॉर्मन्स असतात, डेली त्याच्या एनएव्हीज मिळतात, तुम्हाला कळतं कसा तुमचा फंड परफॉर्म करतोय. ऍट द एंड ऑफ द डे 9 वाजता ते एनएव्हीज येतात. रात्री 9च्या नंतर तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू काय आहे ते सुद्धा कळून जातं. सो आय थिंक हे सगळं बघितलं तुम्ही कंपॅरिझन करायला, म्हणजे किंवा बेंचमार्कनी म्हणजे इंडेक्सने किती रिटर्न दिले, सेन्सेक्स निफ्टीने किती रिटर्न दिले, माझ्या फंडमध्ये किती रिटर्न्स आले, बाकीच्या फंड्सने किती रिटर्न दिलेले, त्या सगळ्या गोष्टी फार ट्रान्सपरंट असतात आणि तसे तुम्ही त्याचे डिसिजन्स घेऊ शकतात. आता छान 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 गोष्टी तर आपण डिस्कस केल्या. चला थोडेफार डिसएडव्हान्टेजेस आणि गैरसोय किंवा नुकसान तर नाही म्हणणार, गैरसोय बद्दल बोलू किंवा डिसएडव्हान्टेजेस बद्दल बोलू म्युच्युअल फंड्सच्या. सो पहिला डिसएडव्हान्टेज असा असू शकतो, काही काही म्युच्युअल फंड्सवर एक्झिट लोड ऍप्लिकेबल असतं. सो एक्झिट लोड म्हणजे की तुम्ही 1 वर्षाच्या आधी पैसे काढून घेतले तर 1% एक्झिट लोड लागेल. कधी कधी काही फंड्स 1 वर्षाच्या आधी काढले तर 2% एक्झिट लोड लावतात. ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात म्युच्युअल फंडमध्ये, त्यावेळेस सांगतात हे फंड हाऊसेस की किती एक्झिट लोड या फंडमध्ये आहे. सो डेफिनेटली तुमचा पैसा काढताना तुम्हाला एक्झिट लोड देतात. बट आता हे डिसएडव्हान्टेज आहे. पण इव्हन तुम्ही एफडीज मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट केल्या आणि प्रीमॅच्युअर विड्रॉल केलं तर तुम्हाला चार्जेस लागतात, म्हणजे एक्स्ट्रा इंटरेस्ट मिळत नाही तुम्हाला त्याच्यावरचा. सो इन अ वे तिथे सुद्धा पेनल्टी आहे. सो डिसिप्लिन नाही फॉलो केला तर 1 वर्षाचा एक्झिट लोड या म्युच्युअल फंड्सवर असू शकतो. दुसरा डिसएडव्हान्टेज मॅनेजमेंट फीस किंवा एक्सपेन्स रेशो. एक्सपेन्स रेशो जे असतात या म्युच्युअल फंड्सचे 1 ते 2% असतात. खूप साऱ्या लोकांना वाटतं की यार मी एवढा एक्सपेन्स रेशो का देऊ. सपोज तुम्ही 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले, म्हणजे वर्षाला तुम्हाला 10 ते 20,000 रुपयाचा एक्सपेन्स लागतो त्या फंड मॅनेजमेंटसाठी. बट हा डिसएडव्हान्टेज जरी असला तरी सुद्धा जर त्या फंडनी तुमच्या एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त रिटर्न दिले तर आय थिंक ते रिवॉर्डिंग पण आहे. म्हणजे त्यांनी जरी चार्ज केलं, एक्सपर्ट फंड मॅनेजमेंट करतात म्हणून चार्ज करतात, बट रिटर्न्स चांगले दिले तर चांगले, बट रिटर्न्स नाही चांगले दिले, निगेटिव्ह रिटर्न्स आले, लॉस झाला, तरी सुद्धा तुम्हाला मॅनेजमेंट फीस किंवा एक्सपेन्स रेशो द्यावा लागतो. तर हा एक डिसएडव्हान्टेज आहे. बट मला वाटतं आय थिंक हे वर्थ आहे तेवढा इन्व्हेस्टमेंट कॉल घेण्यामध्ये, तसा काही प्रॉब्लेम नाही. तिसरा डिसएडव्हान्टेज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क अँड नो गॅरंटीड रिटर्न्स. तर म्युच्युअल फंड्स मध्ये काहीही गॅरंटी हा वर्डच नसतो. इव्हन फिक्स डिपॉझिट्स मध्ये सुद्धा गॅरंटी हा वर्ड नसतो. तुम्ही जाऊन वाचा तुमच्या फिक्स डिपॉझिट्सचे रूल्स अँड रेग्युलेशन्स. फक्त 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला त्याच्यावर इन्शुरन्स मिळतो. बट फिक्स्ड काही नाही, म्हणजे गॅरंटीड काही नाही. फिक्स जरी म्हणलं त्यांनी तरी गॅरंटीड काही नाही. सो आय थिंक तेच रिस्क इकडे सुद्धा आहे म्युच्युअल फंड्स मध्ये. आणि मार्केट रिस्क असते. मार्केट रिस्क म्हणजे मार्केट जे वर खाली होतं त्याची रिस्क डेफिनेटली तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सवर असते. म्युच्युअल फंड्स पण वर खाली होतात त्याच्यामुळे. सो हा एक थोडासा रिस्की प्रपोजिशन आहे कम्पेअर टू फिक्स डिपॉझिट्स किंवा PPF वगैरे बद्दल जर आपण बोललो तर.
चौथा, टू मेनी ऑप्शन्स क्रिएट कन्फ्युजन. अरे तुमच्याकडे इतके सारे म्युच्युअल फंड, म्हणजे मोर दॅन 2000 स्कीम्स आहेत इंडियन म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये. खूप सारं कन्फ्युजन आहे. एकाच कॅटेगरीचे, म्हणजे समजा तुम्हाला लार्ज कॅप फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, तर लार्ज कॅप साईडचेच 40-45 फंड्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. तर नेमकं इन्व्हेस्ट कुठं करायचं? त्यामुळे टू मेनी ऑप्शन्स तुमच्या समोर असतात आणि मग तुम्ही कन्फ्युज होतात. याच्यासाठी आपल्याकडे एक सोल्युशन आहे. आमचं एक सबस्क्रिप्शन आहे MF यज्ञ, ज्याच्यावर आम्ही 200 पेक्षा जास्त म्युच्युअल फंड्सला रिव्ह्यू करतो एव्हरी मंथ. त्यांची रेटिंग्स देतो आणि ते फार हेल्प करतं इन्व्हेस्टर्सला चूज करण्यासाठी कुठल्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे. सो मराठी हा प्रोमो कोड यूज करा आपल्या वेबसाईट investयज्ञ.in वर, आणि 35% डिस्काउंट, म्हणजे 3000 रुपयाचं तो आमचं सबस्क्रिप्शन आहे वर्षाचं, तुम्हाला आय थिंक 1900 रुपयामध्ये, 1950 रुपयामध्ये ते अवेलेबल आहे. सो प्लीज गो विजिट आवर वेबसाईट investयज्ञ.in आणि तिथे प्रोमो कोड यूज करा मराठी MARATHI, आणि 35% पेक्षा जास्त डिस्काउंट तुम्हाला तिथे मिळेल. पाचवा डिसएडव्हान्टेज आहे म्युच्युअल फंडचा, देर इज नो कंट्रोल. तुमचा काहीही कंट्रोल नाहीये फंड मॅनेजमेंटवर. सो तो फंड मॅनेजरच डिसाईड करणार कुठल्या इन्व्हेस्टमेंट करायच्या, कुठल्या सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करायच्या आणि इन्व्हेस्टमेंट करणार. सो 8 ऍडव्हान्टेजेस आणि 5 डिसएडव्हान्टेजेस म्युच्युअल फंड्स मध्ये आहेत. बट मला असं वाटतंय डिसएडव्हान्टेजेस पेक्षा ऍडव्हान्टेजेस जास्त आहेत म्युच्युअल फंड्स मध्ये, आणि त्याच्यासाठीच तुम्ही इथे कन्सिडर करायला पाहिजे लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्युच्युअल फंड्सला. इव्हन शॉर्ट टर्म साठी सुद्धा तुम्ही डेट फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ते काय असतात काय नसतात हे मी येणाऱ्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला सर्व सांगणार आहेच. सो हा दुसरा व्हिडिओ होता. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि मराठी हा प्रोमो कोड ऍक्टिव्ह आहे आपल्या सगळ्या रिसर्च प्रोडक्ट्सवर, मॉडेल पोर्टफोलिओजवर, स्टॉकोमीटर प्लसवर, MF यज्ञावर. त्याचा सुद्धा उपयोग करा आणि 35%चा भरभरून डिस्काउंट घ्यावा अशी माझी इच्छा आहे तुम्ही सर्वांनी. सो अशाच व्हिडिओसाठी चॅनलवर राहा आणि नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत मला आज्ञा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.